नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या सामाजिक जीवनात आणि म्हणजे आज भारतीय ज्या पद्धतीचं जीवन पद्धती आपण स्वीकारली आणि संविधान स्वीकारल्यानंतर आमचं ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते। सत्यमेव जयते म्हणजे सत्याचाच नेहमी विजय व्हावा अशी संकल्पना आमच्या डोक्यात आमच्या पूर्वजांनी लावून धरलेली आहे आणि त्याच आधारावर आज प्रत्येकजण त्या सत्यमेव जयते या विषयाचा लाभ बांधील राहून काम करण्याची गरज आहे, परंतु वास्तविकतेत ते होत नाही। ज्या पद्धतीनं सामाजिक वारे आणि सामाजिक परिस्थिती बदलत जाते, परिस्थितीमध्ये सामाजिक जे दायित्व अंगावर येतं आणि अंगावर आलेल्या दायित्वाला कशा पद्धतीनं पूर्णत्वाला न्यायचं हे प्रत्येकाचं आपली आपली जबाबदारी आहे। आज याच जबाबदारीच्या संदर्भातून थोडंसं मल्टीस्टेटच्या माध्यमातून थोडंसं पुनरावलोकन करण्याची इच्छा आहे। ज्या पद्धतीनं या घोटाळा झाल्यानंतर ज्या पद्धतीनं शासकीय दरबारी कागदं फिरली आणि कागदं फिरताना ज्या पद्धतीच्या कवायती सुरू झाल्या त्या कवायतीमध्ये मधला टप्पा येऊन ठेपला तो MPID ॲक्टचा। MPID ॲक्ट हा महाराष्ट्र शासनाने जो ठेवीदारांच्या संदर्भातून आखलेला कायदा की ज्या माध्यमातून ठेवीदारांच्या हिताचं आणि पैशांचं संवर्धन करणारा हा विषय आज कशा पद्धतीनं गोलमोल पद्धतीनं मांडला चालला आहे याचे प्रत्यक्ष उदाहरणं आपल्यासमोर येत आहेत। याला फक्त पोलीस खातं जबाबदार आहे असं नाही। MPID ॲक्टनुसार प्रत्येक जबाबदारी ही महसुलाची तेवढीच आहे, पोलिसांची तेवढीच आहे, इन्कम टॅक्सची तेवढीच आहे। म्हणजे या संस्थेच्या संदर्भातून ज्या ज्या गोष्टीसाठीचा संबंध त्यांचा पैशाशी आलेला आहे, म्हणजे ज्या काही जागा असतील, बँक खाते असतील, स्थावर मालमत्ता असेल, IT म्हणजे आज ज्या पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये पैसा असेल, गुंतवणूक कोणत्या प्रत्येक ठिकाणी होऊ शकते, प्रत्येक टप्प्यात होऊ शकते। आणि या गुंतवणुकीचा यांनी संस्थेने केलेला गुंतवणूक किंवा या चेअरमन आणि संचालकांनी किंवा त्या कर्मचाऱ्यांनी जे लिप्त आहेत त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण आढावा या MPID ॲक्टमध्ये यावा अशीच एक तरतूद या MPID ॲक्टची आहे, जेणेकेने ठेवीदारांना हवालदिल होण्याची गरज पडणार नाही। परंतु परिस्थिती कशी झालेली आहे? परिस्थिती या उलट दिसते। आज पोलीस खात्यामधले जे फक्त कारकुनी काम करण्यासाठी या 2 लोकांना अपॉइंट करण्यात आलं आहे। 2 लोक या संस्थेच्या संदर्भातून सगळ्या गोष्टीची आता 2 व्यक्ती म्हणलं तर त्या 2 व्यक्तींचा जो जबाबदारी टाकायची आणि बाकींनी सगळ्यांनी मुक्त पद्धतीनं आपलं कार्य पूर्ण करायचं। हे 2 व्यक्ती इवन 4 संस्थेचा कारभार कशा पद्धतीनं चालू शकतील हाच मोठा एक प्रश्न आहे। कारण की आपल्याकडे एक जबाबदारी आहे का शासकीय कामामध्ये मला येत नाही हा शब्द रूढ झालेला आहे किंवा मला त्याची माहिती नाही आणि माहीत करून घेण्याची इच्छा पण नाही। मग जेणेकेने कसं तरी त्या कामाला पूर्णत्वाला नेण्यासाठी तरी जबाबदाऱ्या बळच अंगावर टाकायच्या आणि ज्यांच्या अंगावर जबाबदाऱ्या पडल्या आहेत त्यांच्या मागं मग ससेमिरा लावायचा, ही आपली शासकीय कामाची पद्धत। त्या पद्धतीने या MPID ॲक्टच्या संदर्भातून असाच ससेमिरा आता त्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ज्या खालच्या स्तरातले कर्मचारी आहेत किंवा PSI लेवलचे कर्मचारी आहेत, PSI आणि त्यांच्या खालचे कर्मचारी, त्यांच्या मागे असाच ससेमिरा लावून या सगळ्या गोष्टीची पडताळणी करून या सगळ्या गोष्टींची मांडणी करून या लोकांना या MPID ॲक्टला प्रस्ताव हा शासनाच्या दरबार पाठवायचा आहे। त्याच्यातला ज्ञानराजाचा गेला, माजिजाऊचा गेला, त्याच्यात पुन्हा प्रस्ताव दाखल करण्याची वेळ आली। म्हणजे ह्या कर्मचाऱ्यांच्या मर्यादा आहेत ना कामाच्या, या सगळ्यांनी जर मिळून टीमवर्क म्हणून हा विषय केला तर खऱ्या अर्थानं हा सगळा कोणत्याही बाबी न सुटता संदर्भित हा विषय योग्य पद्धतीने मार्गस्थ करता येईल। पण प्रशासनाच्या उलट्या बोंब आहेत। जबाबदारी नको, कर्तव्य नको, हक्क हवे।
आणि या हक्काच्या परिस्थितीमध्ये मग आपलं काम कसं दुसऱ्याच्या अंगावर ढकलता येईल आणि दुसऱ्याच्या ढकलून त्याची मग कशा पद्धतीने तारांबळ उडवता येईल हे आता प्रशासनामध्ये चांगलंच जमायला लागलं आहे. कारण की ज्या पद्धतीची सुरुवातीला कर्तव्यदक्षता होती, पण ती कर्तव्यदक्षता आता पुढच्या परिस्थितीत राहिलेली नाही. कारण की ज्या पद्धतीची वृत्त्या, ज्या पद्धतीच्या परिस्थित्या या प्रशासनाच्या संदर्भातून पसरल्या गेल्यात ना, कारण की वरचेच नीट नाही तर खाली काम करून काय फायदा, हा पहिला प्रश्न. लोकप्रतिनिधींना बाकी गोष्टींचं काही घेणं देणंच नाही आहे, हा दुसरा भाग. आणि जनता तर जनताच आहे. 500 रुपयाला मतदान विकते आणि स्वस्त आपलं 5 वर्ष आपले आर्थिक गुलाम म्हणजे 5 वर्ष ही गुलामगिरीत काढते. कोणतंही मतदान असो, आमच्या मताची किंमत फक्त 500 किंवा 1000 खूप झालं, या पलीकडं आमचा विचार नाही. मग ह्याशा पद्धतीच्या सिस्टीम जर जेव्हा तयार होतात तेव्हा कोणत्या तुम्ही पारदर्शक आणि जबाबदारीने कामं या गोष्टीचे होतील याची अपेक्षा तरी कशी करता. आणि याच परिस्थितीमध्ये ग्रासलेली ही प्रशासन व्यवस्था आज कशा पद्धतीनं आपलं कार्यरूप दाखवत आहे ते MPID ॲक्टच्या माध्यमातून आपल्याला दिसतं आहे, MPIDच्या प्रस्तावाच्या अंतर्गत दिसतं आहे. मग या सगळ्या गोष्टीची मीमांसा करून ठेवीदारांनी स्वतःच्या पद्धतीनं आणि स्वतः जागरूक होऊन या गोष्टीचा कधी याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आहे का, इथंही नाहीच उत्तर येत आहे. कारण की महाराज जन्माला यावे, शिवाजी महाराज. कारण की मागं मुंडे साहेब म्हणल्यावर लोकांना खूप वेगळं वाटलं, त्यांनी धनंजय मुंडे समजले. मी गोपीनाथ मुंडेंच्या संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये, अजित पवारांच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, त्यामुळे स्पष्ट बोलतो की महाराज हा विषय शिवाजी महाराजांसाठी आहे. महाराज जन्मावे ते तिसऱ्याच्या घरी किंवा 10 कोस लांब, कारण की आपला मुलगा मावळा होतो. मग अशी परिस्थिती प्रत्येक ठेवीदारांमध्ये, प्रशासन व्यवस्थेमध्ये जर निर्माण होत असेल तर या सगळ्या सत्यमेव जयतेचा विजय, सत्यमेव जयते हा सगळं ब्रीदवाक्य कशा पद्धतीनं मार्गस्थ होईल. आणि ह्या जर मार्गस्थ करायच्या असतील तर आपल्यातलं स्पिरिट आणि आपल्यातली कर्तव्य जागरूकता हे होणं गरजेचं आहे. ते दोन्ही बाजूनं, एकाच बाजूचं मी समर्थन करणार नाही. ते ठेवीदारांमध्ये पण तेवढ्याच पद्धतीनं जागरूकता असली पाहिजे आणि प्रशासनामध्ये पण अशा पद्धतीचे टोलवाटोली, टॉप टू बॉटम म्हणजे SP पासून ते खालच्या शिपायापर्यंत या सगळ्या गोष्टी त्यांनीच तवसूलाखून बघितल्या पाहिजेत. कारण की कामाचा बडगा आणि कामाचा व्याप प्रत्येकाच्या मागं असतो आणि हे काम करण्यासाठीच आपल्याला मोबदला दिला जातो. त्यामुळं ह्या मोबदल्याबद्दल आपण किती जागरूक आहोत आणि किती आपण याला न्याय देतो याने प्रत्येकाने तपासलं पाहिजे. आणि हे तपासूनच सर्वसामान्य जनतेचा जो पडलेला एक प्रश्न आहे तो कशा पद्धतीने सोडवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. नमस्कार.